हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण तुम्हाला सरफेस टेन्शन लिक्विडवरती सरफेस टेन्शन्स हे कशा पद्धतीनं तयार होतं, एक्झर्टिंग होतं हे आपण थोडक्यात ॲक्टिव्हिटी बेसवरती पाहणार आहोत. तर आज कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आज तुम्हाला या व्हिडिओतून बघायच्या आहेत थोडक्यात आपण पाहूया. पहिली ॲक्टिव्हिटीज आहे सरफेस ज्यावेळी फ्री लिक्विड्स तयार होईल त्यावेळी स्वतःचा सरफेस एरिया मिनिमाइज करतो. म्हणून ही प्रॅक्टिकली आपण ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. मिनिमाइज द सरफेस एरिया म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट द एरिया. सेकंड ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहिजे आहे क्लासिफिकेशन्स ऑफ सबस्टन्स, ओके, डिपेंडिंग ऑन द इंटरमॉलिक्युलर कोलम्बिक फोर्सच्या साहाय्याने आहे. थर्ड ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहिजे आहे सरफेस टेन्शन ऑन द सरफेस. सरफेसवरती सरफेस टेन्शन कशा पद्धतीने एक्झिस्टिंग होतं हा एक पार्ट पाहायचा आहे. त्यानंतर फोर्थ, अशाच सरफेस टेन्शनमुळं लिक्विड कॅपिलरीमध्ये राईज इनसाइड टू द का होतं, राईज होतं का, मग त्याच्या रेडियसनुसार कशा पद्धतीनं रायझिंग हाईट बदलते हा एक ॲक्टिव्हिटी पाहिजे आहे. आणि फिफ्थ ॲक्टिव्हिटी जी आहे ती सरफेस टेन्शन्स इज ऑलवेज अलॉंग द सरफेस ऑफ लिक्विड टँजन्शियली राहते का, मग टँजन्शियली कशा पद्धतीनं राहते हे आपण ॲक्टिव्हिटी बेसमधून पाहणार आहोत. तर पहिली ॲक्टिव्हिटीज आपण पाहूया. सबस्टन्स आर क्लासिफाईड into 3 types: सॉलिड, गॅस अँड लिक्विड्स. तर सॉलिड, गॅस, लिक्विड्स हे सबस्टन्स डिपेंडिंग ओनली ऑन द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. त्यासाठी एक ॲक्टिव्हिटीज तयार केलेली आहे. तर पहिली बेस असणार आहे काही बेरिंग बॉल्स घेतलेले आहेत आणि त्या तिन्ही स्टेट्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्समुळे ते मॉलिक्युल्स कसे एकमेकाशी बांधून असतात आणि त्यानुसार आपण तिन्ही स्टेटचं व्हेरिएशन जे आहे लिक्विड, गॅसेस आणि सॉलिड कसं असतं हे आपण पाहणार आहोत. तर हा पहिला जो पार्ट घेतला आहे आपण, तर हा पार्ट आपण सॉलिड म्हणून घेणार आहोत. दुसरा सेकंड पार्ट आहे लिक्विड आहे आणि थर्ड पार्ट जो आहे तो गॅसेस आहे. जर ऑब्झर्व केलं तर सॉलिडमधले मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील, ते टोटली कॉम्पॅक्ट झालेले आहेत, म्हणजेच कम्प्लिटली टाईट आहेत. त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जे आहे ते व्हेरी स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू द लिक्विड अँड गॅसेसमध्ये. त्यामुळं सॉलिडमधले सर्व पार्टिकल्स असतील ते कम्प्लिटली बाउंड झालेले आहेत. सिमिलरली जर लिक्विडमध्ये ऑब्झर्व केलं तर लिक्विडमधले मॉलिक्युल्स हे त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स थोडंसं लार्ज आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्सेससुद्धा कसं असणार आहे ॲज कम्पेअर टू द सॉलिडमधलं वीक आहे. आणि ॲज कम्पेअर टू द गॅसेस जर पाहिलं तर गॅसेसमधले पार्टिकल जे आहे ते रँडमली ओरिएंटेड असतात, म्हणजे देअर इज नो एनी बिटवीन इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन टू इच अदर. दॅट्स वाय दिस पार्टिकल्स आर टोटली फ्री. अँड जेव्हा आपण अशा स्टेटमध्ये जर एखादा फोर्स अप्लाय केला, समजा ह्या बॉडीला आपण फोर्स अप्लाय करूया, तर ऑब्झर्व करा सॉलिडमधले पार्टिकल जे आहे ते टोटली कसे असणार आहेत, कॉम्पॅक्ट इच अदर आहेत. त्यांच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे तेवढंच राहतं, ते व्हेरिएबल होत नाही. पण लिक्विडमधले, गॅसेसमधले जे पार्टिकल्स आहेत ते व्हेरिएबल असणार आहेत, लार्जली मुव्हेबल होतात. आणि म्हणून आपण प्रॉपर्टी सांगतो सॉलिडमधला जो पार्ट आहे, सॉलिड स्टेट आहे, ते डेफिनाईट साईज, डेफिनाईट शेप आणि डेफिनाईट डायमेन्शन्स असतं. लिक्विडमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते डॅगलिंग होतात आणि त्यामुळं त्याचा जो शेप आहे त्या कंटेनरवरती डिपेंड असतो. पण गॅसेसमधला सुद्धा शेप जो आहे त्या कंटेनरनुसार असतो आणि त्याचबरोबर त्यामधले जे पार्टिकल्स आहेत ते टोटली रँडमली ओरिएंटेड असतात. अशा पद्धतीनं आपण सबस्टन्सचे 3 टाईप्स अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कशा पद्धतीनं आहे हे आपण या मॉड्यूलमधून समजून घेऊ शकतो. आता सेकंड मी जे ॲक्टिव्हिटी दाखवतोय, सेकंड ॲक्टिव्हिटी जी दाखवतोय ती ॲक्टिव्हिटी असणार आहे मिनिमाइज द सरफेस एरिया कॉन्ट्रॅक्ट टू द एरिया. मग त्यासाठी काय बनवलेलं आहे पहा, एक मी रिंग घेतलेली आहे, हा दोरा दिसतोय का, हां, रिंग घेतलेली आहे आणि त्या रिंगला मी एक थ्रेड बांधलेला आहे आणि तो थ्रेड दोन्ही बाजूला बांधलेला, इथं बांधलेला आणि तो लूजली बांधलेला आहे. जर ऑब्झर्व केला तर हा लूज कॉन्टॅक्टमध्ये काय केलेलं आहे, थ्रेड बांधलेला आहे. आता सरफेस ज्यावेळी लिक्विड ज्यावेळी फ्री होईल त्यावेळी मिनिमाइज कॉन्ट्रॅक्ट सरफेस एरिया तयार होतो. हे फक्त आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे ॲक्टिव्हिटीमधून. त्यासाठी मी ही रिंग
त्याला दोरा लूजली टाईट केलेला आहे दोन्ही बाजूनं आणि ही जी सर्क्युलर फ्रेम आहे ती टोटली काय करायचं आहे सोप सोल्युशनमध्ये डीप करणार आहे आणि सोप सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर ज्यावेळी बाहेर काढतो त्यावेळी टोटल फ्रेमवरती काय होईल सोप सोल्युशन तयार होईल आणि मग मिनिमाइज द कॉन्टॅक्ट एरिया कसा होतो हे आपण ऑब्झर्व करूया. थोडक्यात मी आता सोप सोल्युशनमध्ये डीप करणार आहे. आता हे सोप सोल्युशन्स आहे. या सोप सोल्युशन्समध्ये ही थ्रेड विथ रिंग मी डीप करणार आहे आणि बाहेर काढणार. त्यावेळी काय होतं ऑब्झर्वेशन्स होते बघूया आपण कशा पद्धतीनं सोप सोल्युशन्स फिल्म तयार होते. हे बघा सॉरी आता पहा या रिंगला टोटली सोप सोल्युशन्स फिल्म तयार झालेला आहे. टोटली सोप सोल्युशन्स फिल्म तयार झालेला आहे. जरा लांबून घे तुटले थांब एक मिनिट अजून एकदा दाखवतोय मी. आता ही सोप सोल्युशन्स तयार झालेली आहे. आता यामध्ये हा थ्रेड जो आहे तो लूजली टाईट दाखवलेला आहे फ्रीजमध्ये. वरून घे डायरेक्ट वरून जवळ तुटला का. आता सोप सोल्युशन्स तुटले परत दाखव. हा पूर्णपणे सोप सोल्युशन भरलेला आहे. आता मी वन साइड काय करतो ब्रेक करतो आणि सरफेस एरिया हा इकडचा पार्ट आहे इकडचा राईट साईडचा आहे. एका साईडचा मी ब्रेक केल्यानंतर फ्री सरफेस एरिया मिनिमाइज होतो का ते बघूया आपण. एक मिनिट. आता पहा मिनिमाइज होतो का बघूया. मी फक्त हा ब्रेक करतो म्हणजे तो त्या पलीकडे जाऊन कॉन्केव्ह सरफेस तयार झाला आहे. म्हणजे इथून असा जो दोरा होता तो कॉन्ट्रॅक्ट मिनिमाइज द सरफेस एरियामुळे तो कॉन्केव्ह सरफेस तयार झाला आहे. त्याच्या रिव्हर्स बघूया आपण. पुन्हा एकदा डीप करतोय बाहेर काढतो आणि या पद्धतीने सोप सोल्युशन्स तयार झालं आहे. आता मी लेफ्ट साईडचा ब्रेक करतो इथं. त्यावेळी काय होतं बघूया. म्हणजे सरफेस एरिया मिनिमाइज झालेला आहे. इकडे सोप सोल्युशन तयार झालं आहे कॉन्केव्ह सरफेस तयार झाला. याचा अर्थ असा असणार आहे ज्यावेळी लिक्विड फ्री होत असेल त्यावेळी त्या लिक्विडकडं मिनिमाइज टू द सरफेस एरिया तयार होतो. अशा पद्धतीची ही एक ॲक्टिव्हिटीज आपण पाहिलेली आहे. यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. एक डिश घेतलेली आहे. त्या डिशमध्ये पाणी आहे. वरूनच घ्यायचं. हां डिशमध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये काय केलेलं आहे मी थोडीशी चमकी वगैरे टाकलेली आहे आणि त्या चमकीला मी थोडंसं काय करतो इथं लो सरफेस टेन्शन्स म्हणजेच सोप सोल्युशन्स घेतोय आणि थोडंसं मी डीप करतो इथं. काय होतंय बघूया आपण. काय ॲक्टिव्हिटी तयार होते बघूया. त्यामुळे ह्या चमकीला मी काय करायचं थोडंसं सोप सोल्युशन्स हे सरफेस टेन्शन्स कमी असणार आहे आणि तो मी इथं डीप करतो. चमकी दिसते. आता पहा इथं मी फक्त करतो काय ऑब्झर्वेशन्स मिळतं ते बघूया. टच करतो इथं. याचा अर्थ असा मिळतो की ज्यावेळी त्या सरफेस टेन्शन्सवरती लिक्विडवरती सरफेस टेन्शन असणार आहे पण आपण ज्याचा सरफेस टेन्शन कमी आहे तो जर आपण डीप केला तर जो फोर्सेस आहे तो आउटवर्ड डायरेक्शन्समध्ये मूव्ह होतो आणि ही एक प्रॉपर्टी आहे. याचबरोबर अजून एक प्रॉपर्टी बघूया आपण. दोन नीडल्स आहेत बघा. ही एक नीडल्स घेतोय मी. ही पाण्याच्या सरफेसवरती तरंगते. सॉरी नाही आता हे सोल्युशन बदलावं थांबा एक मिनिट. 2च मिनिट आपण पाणी चेंज करू. आता पुन्हा एकदा आपण या डिशमध्ये
फ्रेश पाणी घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपण एक नीडल्स ठेवूया आणि ती त्या सरफेस टेन्शन्समुळं तरंगणारा आहे. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी एक ॲक्टिव्हिटीज बघूया याच पद्धतीनं की एक बीकर घेतलेला आहे. हा बीकर पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. तर नेक्स्ट पार्ट बघूया आपण. या लिक्विडमध्ये इकडे मी एक कॅपिलरी डीप करतोय. एक अगदी स्मॉल बोर असणारी कॅपिलरी आहे, म्हणजे एक रिफिल घेतलेली आहे पेनची की ज्याचा इनर बोर व्हेरी स्मॉल आहे आणि दुसरी एक रिफिल घेतलेली आहे ती थोडीशी त्याचा इनर होल थोडासा लार्ज आहे. म्हणजेच दोन्हीचा इनर रेडियस कसा असणार आहे, डिफरंट असणार आहे. जर इनर रेडिया डिफरन्स असेल तर आपण थेरीला पाहिलेलं आहे. राईज इनसाइड टू द कॅपिलरी ट्यूब हाईट इज डिपेंड्स ऑन द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ कॅपिलरी. ज्याचा रेडियस जास्त असणार आहे त्याची राईज इन इनसाइड टू द कॅपिलरी ट्यूब स्मॉल असेल. ज्याचा रेडियस कमी असणार आहे त्याच्यामध्ये निश्चितच काय असणार आहे, राईज इनसाइड टू द कॅपिलरी लार्ज स्मॉल असणार आहे. म्हणून बघूया आपण पहिले लार्ज रेडियस असणारी कॅपिलरी ट्यूब ड्यूब करूया. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट पाहतोय राईज इनसाइड टू द कॅपिलरी ट्यूब. तर लिक्विड राईज ऑर फॉल्स इज डिपेंड्स ऑन द सरफेस टेन्शन्स ऑफ द लिक्विड. इट इज ऑल्सो डिपेंड्स ऑन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग व्हाय राईज इनसाइड टू द कॅपिलरी ट्यूब आपण डिफरंट प्रेशरच्या साहाय्याने पाहिलेलं आहे, पण ॲक्च्युअली राईज होते का हे आपण प्रॅक्टिकलच्या माध्यमातून पाहतोय. तर त्यासाठी दोन रिफिल्स घेतलेले आहेत. एक इनर बोर स्मॉल असणारी घेतलेली आहे आणि दुसरी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ना ते समजे. त्याच्यासाठी दुसरा जो आहे तो दुसरी घेतलेली आहे ती काय असणार आहे, लार्ज बोरसाठी घेतलेली आहे. आणि मग आपण हे डीप करतोय. डीप केल्यानंतर मी सुरुवातीला लार्ज इनर बोर असणारा घेतलेला आहे आणि ते लिक्विड राईज होते का बघायचं आहे. मी आता डीप करतोय आणि डीप केल्यानंतर लिक्विड राईज होतं का बघूया. हे बघ लिक्विड दिसतं का बघ. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, लिक्विडची लेवल जी आहे ती इथं आहे आणि कॅपिलरीमध्ये डीप झालं आहे त्याच्यावरती साधारणतः अर्धा सेंटीमीटरवरती ती राईज झालेली दिसते का त्याच्यामध्ये. ठीक आहे, राईज झालेली आपल्याला दिसते. यानंतर मी स्मॉल घेतोय आणि स्मॉलचं कम्पेअरिंग करायचं आहे. राईज कम्पेअरिंग करायचं आहे आपल्याला. बघूया आपण स्मॉल डीप करतोय. स्मॉलमध्ये जर ऑब्झर्व केलं तर स्मॉलची साधारणतः 1 सेंटीमीटर इतकी लिक्विड राईज झालेली आपल्याला मिळते. अशा पद्धतीने लिक्विड राईज हा जो पार्ट आहे तो आपण इनसाइड टू द कॅपिलरी ट्यूब इज डिपेंड्स ऑन द रेडियस ही एक ॲक्टिव्हिटी आपण ऑब्झर्व केलेली आहे. यानंतर अजून एक ॲक्टिव्हिटी आपण ऑब्झर्व करूया. बघूया कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीज तयार होते. तर मी एक बीकर घेतोय. या बीकरमध्ये अर्धा बीकर पाण्याने मी भरतो. इथं अर्धा बीकर काय करणार आहे, पाण्यानं भरणार आहे आणि त्यामध्ये त्याच्या सरफेसवरती जो सरफेस टेन्शन्स होतो, डायरेक्शन्स ऑफ फोर्स जी तयार होते ठीक आहे. हा जो बीकर घेतलेला आहे या बीकरमध्ये अर्धा पाण्यानं भरलेला आहे. मग ज्यावेळी अर्धा भरलेला असतो त्यावेळी त्याचा सरफेस कसा असणार आहे, कॉन्केव सरफेस असणार. मग जो सरफेस टेन्शन तयार होतो, टँजन्शियली सरफेस तयार होतो, त्याची डायरेक्शन कशी असणार आहे हे आपण सहजपणे पाहू शकतो. मी छोट्या स्मॉल लाईट वेटच्या टिकल्या आहेत. ओके, त्या मी फक्त इथं टाकून देतोय. त्या कुठे एक्झॅक्ट होतात बघूया आपण. मी इकडे एक टाकतो आणि इकडे एक टाकतो. त्यावेळी त्या दोन्ही कुठे येतात बघूया. थोडेसे मी असं टाकून दिलेले आहेत. एक मिनटं, थोडासा बीकर मोठा घेऊया म्हणजे लक्षात येईल. तुमच्या लगेच लक्षात येईल. या बीकरमध्ये बघूया आपण.
अर्धा भरलेला आहे पाण्यानं. आणि अशा याच्यावरती मी ह्या 2 लाईटली टाकून देतो, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन्स शेवटी टाकून देतो. त्या कुठे येतात बघूया, कारण सरफेस व ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स असेल त्या डायरेक्शनला त्या खेचल्या जातील. थोडेसे मी हलवतो, कारण त्यांच्या फोर्सनुसार त्या कुठे येतात बघूया. ठीक आहे, या पद्धतीने त्या बाहेर खेचलेल्या आहेत. हळूहळू मी त्याच्यात पाणी होतो, त्या कुठं जात आहेत बघूया. त्या डायरेक्शनमध्ये तो फोर्स असणार आहे. बघूया, हळूहळू मी काय करतो, लिक्विड होतोय. ऍक्टिव्हिटी करायचं हे बघ. आता हळूहळू पाणी ओतल्यानंतर त्या ज्या टिकल्या आहेत, लाईट वेटच्या टिकल्या आहेत, त्या सेंटरकडे येताना आपल्याला मिळत आहेत. थोडीशी ऍक्टिव्हिटी ही ठीक आहे. म्हणजे ह्या थोडंसं आपण पाहूया. अशा ह्या टिकल्या ज्यावेळी फुल भरतो ग्लास त्यावेळी सेंटरला येतात. याचा अर्थ टँजेन्शियली फोर्स येतो, त्याची डायरेक्शन्स टुवर्ड्स द सेंटर असते. आणि ज्यावेळी निम्मा ग्लास असतो कॉन्केव्ह असतो त्यावेळी अवे फ्रॉम द असते. अशा पद्धतीनं त्या सरफेसवरती सरफेस टेन्शन्स हा तयार होतो. आज या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा सरफेस टेन्शनवर डिपेंडिंग असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहिलेल्या आहेत. आणि या ॲक्टिव्हिटीतून आपल्याला लिक्विडवरती सरफेस टेन्शन्स आहे का, सरफेस टेन्शन असतं मग ते कशा पद्धतीने एक्झर्टिंग होतं हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, या ॲक्टिव्हिटीज तुम्ही एकदा रिपिटेशन्स घरी करून पहा, तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळेल. आणि पाहिल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.